सगळ्या लंकेमध्ये जेवढे काही राक्षस होते त्या राक्षसाला मारलं, पूर्ण लंका भस्म केले आणि ठेवलं काय, आगाला राग ठेवले, राग लंकेमध्ये राग. एवढं करून हनुमंताला रावणाबरोबर भाषण करून शेवट रावणाला सांगून कुठं आले, हनुमंत सीतेची भेट घेण्याकरता आले कोणामध्ये. वीर मर्दिता समस्त सापडला लंकानाथ, हनुमान न करी त्याचा घात, श्री रघुनाथ शोभेल. अहो त्यावेळेस राक्षस मारित असताना मग रावण काय कुठं बाजूला गेला होता का नाही, म्हणजे रावण सुद्धा हनुमंताच्या समोर आला होता, हनुमंताच्या हातामध्ये सापडला होता. मग ऐकणारे ते हुशार होते, काहींच्या मनामध्ये शंका येते की हनुमंताला राक्षसाला मारले, रावणाला का सोडलं. रावणाला न मारायचं कारण रामाला जे शब्द दिलेला होता, माझ्या स्वतः धनुष्याला बाण लावून रावणाला मी मारेल, ही रामाचा शब्द खोटा होऊ नये म्हणून हनुमंताला रावणाला मारलं नाही. रामे वाहिल्यासे आन विंधोनी निज बाण, रणी माडिन रावण असत्य कोण करू शके. अहो हनुमंताला रावण मारलं एक अर्धा मिनिट लागत नव्हता, अर्धा मिनिट. पण हनुमंताने काय केलं, समोरचा पुढचा मागचा सविस्तर रामाचा विचार केला. रामाचा आपणाला आपल्या गुरुची आज्ञा ओलांडायची नाही, मर्यादा राखली. रामानं मी स्वतः माझ्या बाणानं रावणाला मारले आणि वाहिलेले, मी जर समजा इथे रावणाला मारलो तर मला ही रामाची प्रतिज्ञा जाईल, ह्या कारणामुळे मारलं नाही. हाती सापडला लंकानाथ, मारिता शोभेल रघुनाथ, या लागी माडी न माडीचा हनुमंत, जीवे जित सोडिला. आता एवढं सांगायचं कशामुळं, ऐकणारे ग्रंथकर्ते महाराज काय म्हणत, माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, माझ्यापेक्षा हुशार आहेत, मग रावणाला मारायला का हनुमंताला मिळाला. ह्याच्याबद्दल कथेमध्ये सांगितलेलं आहे की रामानं जे आण वाहिलेले, रामाचे आण खोटे करायचे नाही म्हणून हातात रावण सापडलेला हनुमंताला सोडून दिला. असत्य ठेवोनी स्वामीचे माथा, म्या मिरवावी वाढीवता, जळोते स्वागता हनुमंता, म्हणून लंकानाथा न मारीच. आता हनुमंतामुळे एवढं सामर्थ्य होतं, हनुमंताला रावणाला मारायला काही वेळ लागला होता तो नाही. पण आपल्या गुरुचे जे शब्द आहेत ना ती खोटे करायचे नाही. आपल्या गुरुच्या शब्दाला मान दिला तर शिष्याचा मोठेपणा आहे. गुरुच्या शब्दाला खाडाखोड करून शिष्याने जर आगाऊपणा केला तर त्याला काय म्हणतात, अधर्म म्हणतात. शिकवणाच्या ठिकाणी जाऊन देऊ. अशोकवणी वन उपाडा, निधड्या विरा करोनी रगडा, हनुमान लोटुनिया पुढा, इंद्रजित गाडा पळविला. अहो हनुमंताने सीतेचे भेट घेतल्यावर काय काय भानगडी केल्यावर सुरुवातीला अशोकवन पडलं, तिथून राक्षसाला मारायचं उद्घाटन केलं, म्हणजे नारळ फोडलं झालं. त्याला राखण जेवढे होते 14,000 बनकर किंकर त्यांचा काटा काढला. पुन्हा अखेर रामाचा मुलगा रावणाचा मारला. इंद्रजित लढाई करण्याकरता हनुमंताच्या समोर आल्यावर शेपटाच्या ठाकाने इंद्रजिताला एका बोगद्यामध्ये लपून जाऊन बसावं लागलं. एवढं कार्य करू रावणाशी जीवे मारिता क्षणेन लगे, मज आता मर्यादा नवरी मज रघुनाथा, तेने लंकानाथा न मारीच. आता एवढं कशाहून सविस्तर सांगितलं. इंद्रजितापेक्षा बलवान रावण होता, ही खरं होतं. पण एवढा इंद्रजिताला समर्पण करून सोडलं, एवढे मोठे राक्षस मारले आणि रावण का मारला झाला नसेल. ही रावणाची जी मारण्याची गती आणि विचार जो हनुमंताने केलेला आणि मर्यादाचं राखण केलं म्हणून रावणाला मारलं नाही. बळे मारो निजंभुमाळी, अकया उकडोनी पोळी, राक्षस भवना करोनी होळी, कपी महाबळी परतला. आता हनुमंतानं कुठपर्यंत काम केलं, जंबू माळी मारला, अख्या नावाचा रावणाचा मुलगा मारला, पुन्हा प्रधानाची मुलं मारले, सगळे रावणाचं होतं नाही तेवढं एवढं समोर सैन्य तेवढ्याला मारलं. शेवटला लंका सगळी राख केली, राख केली.
रावणाच्या समोर उभा राहून रावणाला काय सांगितलं हनुमंतानं, तुला मारायला मला वेळ लागणार नाही, पण मी तुला मारणार नाही, भिवू नको एवढं सांगून एवढं काम नाही त्या ठिकाणी केलं आणि हनुमंत सीतेची भेट घेण्याकरता आले. वने उपवने शोधिता भाग्य सापडली सीता, शुद्धी सांगावया रघुनाथा हनुमंता मुला. आता हनुमंताने एवढं ज्यावेळेस सगळं काम केलं, मला त्या ठिकाणी काय ठरवलं, खरोखर माझ्या रामाच्या कृतीच्या सामर्थ्यावर एवढं मोठं अवघड काम होतं ना माझ्या पाठीमागं, ते अवघड काम संपलं. म्हणजे काय, शिवजीची शुद्धी मला मिळाली, अशोकवनाचं मी तिकडे तिकडे नावाचं ध्वंस केले, सगळे राक्षस मारले, लंका झाले. आता इथलं काम संपलं, म्हणजे काम संपलं. आता आपलं काम काय राहिलं, आता लंकेमध्ये सीतेची भेट घ्यायची, उड्डाण मारायचे, समुद्र ओलांडायचा आणि रामाची भेट घेऊन त्या आनंदाची बातमी रामाला सांगायची. एकच उड्डाण श्री रघुनाथा चरणी ठेवावया माता, शुद्धी सांगावया सीता उल्हास हनुमंता. अहो विचार केला हनुमंताला मनाच्या ठिकाणी किती आनंद झाला. हनुमंताचा सोडा, आपल्या सारख्या माणसाला एखादं मोठं काम सोपवलं का, आणि ते काम जर झाल्यावर त्या माणसाला किती आनंद वाटतो की आपण आपल्याला सांगितलेलं काम संपलं, आपण मोठ्या गडबडीने ते काम सांगण्याकरता जाऊ, असा आनंद वाटतो ना. या नियमाप्रमाणे हनुमंताच्या मनामध्ये आनंद वाटला. आता मोठ्या गडबडीने केव्हा मी जाईल, केव्हा रामाचं रूप पाहेल, रामाचे डोळे भरून मी रूप पाहिल्या, रामाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करेल, एवढी आवड झाल्यावर केव्हा देखील रघुनाथा, केव्हा शुद्धी सांगेन सीता, ऐशी आवडी हनुमंता उल्हास परतला. आता एवढं हनुमंतानं मोठं काम केलं होतं की आता एक नाही, सगळ्या राक्षसाबरोबर लढाई केली, वाटेल एवढी लंकाची ठिकाणी घराघराच्या ठिकाणी जाऊन सीतेची शुद्धी केली. हनुमंताला किती आळस कंटाळा आला असेल, पण हनुमंताला सीतेची शुद्धी मिळाली, ही माझं कार्य झालं. मला त्या ठिकाणी आनंद वाटू लागला आणि मोठ्या आनंदाने आता जायचं, रामाचं दर्शन घ्यायचं आणि सीतेची शुद्धी सांगायचं, एवढं काम राहिलेलं आहे. जळत पुच्छ धरो निवारी विजू जाता पैसा घरी, समुद्रे निवारिला दरी ऐसे न करी हनुमंता. आता हनुमंत तिथे हुशार असते. आता शेपटालाच आगणे लागलेला, हे असं तर तिकडे घेऊन गेला, सगळे भानगड होईल म्हणून काय केलं, हनुमंत शिरपूर गळकं घेतले आणि समुद्राच्या काठाला आले. हनुमंतानं विचार केला आता समुद्रामध्ये बुडवा, पण समुद्राने विचार केला हे हनुमंताचं शिरपूर जर माझ्या पाण्यामध्ये बुडवलं तर पाण्यामध्ये एक सुद्धा प्राणी राहणार नाही. लगेच समुद्राची मोठी लहाट आली आणि हनुमंताचं ज्या ठिकाणी शिरपूर होतं त्याच्यावर लहाट गेल्याबरोबर पाण्यानं तो आगने शांत झाल्यावर पुच्छ बुचकाळीता सागरा कडू सुटेल समुद्राने ना उकडा होईल जळचरा, ऐसे कपिंद्रा न करावे. हनुमंत आल्याबरोबर एवढा मोठा समुद्र सुद्धा फिरला. समुद्रानं हनुमंताला म्हणायला सुरुवात केली, हनुमंता तुझं ही शिरपूर जर माझ्या पाण्यामध्ये बुडवला तर या शेपटाची आग कुठपर्यंत जाईल, खाली पाताळापर्यंत जाईल, पाताळापर्यंत. सगळं पाणी माझं समुद्रामध्ये उकळ्या मारू लागल्यावर मधले मासे म्हणा, मगरी म्हणा, जेवढे जेवढे जे प्राणी तेवढे मेल्याशिवाय राहणार नाही, त्याकरता थांब अशी विनंती करू. पित्या पवना ते प्रार्थनी पुच्छाग्री पेटविला वज्राग्नी, तेने कढेल समुद्र पाणी मरतील श्रेणी जळ जंतूच्या. हनुमंताच्या शेपटाला जी आग्नी लागलेली आहे, ही आग्नी आपण जसं काडीवर लावताना तसं आग्नी नाही. ही आग्नी तुमच्या पिठ्याला बोलू म्हणजे वाऱ्याला बोलू, वारं आणि तू दोघांना मिळून या शेपटा लागले लावलेला आहे. तू आग्नी जर मध्ये पाण्यामध्ये आला म्हणजे बुडवला तर सगळे पाण्यामधले प्राणी मेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता तुमचं शिकू जरा काठाला राहू द्या. उच्च पसरल्या समुद्र त्री सिंधू म्हणे निघाली नदरी, विझोन याशना माझारी युक्ती कपंद्रे मानिली. आता हनुमंताचं भाग्य काय असेल,
आणि हनुमंताचं सामर्थ्य किती असेल. आपण स्वतः जातो समुद्रात, समुद्राची आंघोळ आपण होऊन करतो. मग मनाच्या ठिकाणी आपण काय म्हणतो, वा मी खरोखर भाग्यवान आहे, मला समुद्राची आंघोळ मिळाली. आपला आपणच पाठ करून घेतो. पण हनुमंताला तशी विनंती नाही. समुद्रानं काय केलं, हनुमंता तू सामर्थ्यवान आहे, तू माझ्याकडे आंघोळ करायला येऊ, मी तुला आंघोळ घालायला येतो. एवढी विनंती करू पुन्हा समुद्र काय करतो आता पुढे ऐकू. धरिले होते रूप दारुण, उच्च वाढविले गगन व्यापून, ते उग्रपण सांडून धरी सामान्य कपी रूप. एवढी विनंती केल्यावर हनुमंतानं मनाच्या ठिकाणी विचार केला. आपलं जे अकराळ विकराळ विराट रूप जे धारण केलेलं होतं ना, ती सोडून दिलं. पहिले जेवढं आपलं शरीर होतं तेवढं शरीर हनुमंतानं धारण केलं, म्हणजे 22 कोस लांब शिरपूरचे आलो वावडून, म्हणजे समुद्राला विजवण्याकरता अवघड जाऊ नये असा विचार मनाच्या ठिकाणी केला. सामान्य रूप समुद्र त्रिपुच्छ सारिता डोळी करी, क्षणार्धे विजविले लहरी, झाली वानरी विश्रांती. आता शिरपूट आकडचं घेतलं त्यावेळेस समुद्रामध्ये काही पाणी थोडं आहे का, एक लाट जाऊन त्याच्यावर पडली असं केलं तर त्या अग्नीला विजवून टाकलं. शेपटाचा हनुमंताचा अग्नी ज्यावेळेस शांत झाला त्यावेळेस हनुमंताच्या मनामध्ये श्रीकृष्ण शांत वाटू लागलं. खरोखर मी एवढं कार्य केलं त्याचं सार्थक झालं असं समाधान मानव. स्वेद पटो निपटो निशरीरी, स्वेद सांडिता सागरी, पडिला तो ग्रासिला मगरी, तेनेची उदरी गर्भतिसी. आता काही जण काय म्हणतात, हनुमंत ज्यावेळेस शेतीची शुद्धी करून आकाश मार्गाने निघाले समुद्रावर, त्यावेळेस हनुमंताला घाम आला, घाम. आणि त्यांना आपल्या शरीराचा म्हणजे डोक्याचा घाम आपण असं बोटानं वरतो ना तसा वळला, आणि ते घामाचे थेंब कुठं पडले, समुद्रामध्ये पडले. हे खरं आहे. आणि ते मगरीला मिळले आणि त्याच्यापासून मगरी बरोबर राहिली बरोबर. आणि तिच्यापासून मगरीच्या पोटामध्ये गर्भ कुणाचा लागला, मगर ध्वजाचा वाढ. मगर ध्वज हनुमंताच्या आणि रामाच्या कामाला कुठे आलं, ज्यावेळेस रामाने लक्ष्मण पाताळामध्ये सोडून नेले आयरावून मायरावून, त्यावेळेस सगळ्याचीच मती बंद झाली, सगळ्याचं सामर्थ्य खुंटलं. त्यावेळेस मगर ध्वजाच्या आणि हनुमंताची लढाई चालू झाली. लढाई मगर ध्वज आणि हनुमंत करत असताना हनुमंतापुढे मगर ध्वज जरा कमीच पडला, त्याला मूर्छना आली. मगर ध्वज सावध झाला आणि हनुमंताला काय म्हणतो, हे मागडा म्हणले, माझा जर बाप इथं असता तर तुझी बघितली असते. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं तुझा बाप कोण. त्यावेळेस मगर ध्वजाने सांगितलं माझा बाप हनुमंत. त्यावेळेस दोघा बाप लेकाची ओळख झाली. आता मगर ध्वजाचा जन्म कसा झाला, ज्यावेळेस समुद्राला अग्नी विजवला, हनुमंताला शांत वाटू लागलं आणि हनुमंताच्या अंगाला शरीराला आलेला घाम त्यानं बोटानं पुसून समुद्रामध्ये टाकला. म्हणजे असं टाकल्याबरोबर तो मगरीला गिळला आणि तिला गर्भधारणा झाली. मगर गुरुवरी गर्भ समाज हनुमंताचा पुत्र स्वेद, जन्म पावला मकर ध्वज बळ समाज कपिसम. आता मगर ध्वज ह्याचा जन्म अशा रीतीप्रमाणे झाला म्हणून यावेळी सांगितलेलं. आता बापासारखाच मुलगा जन्मणार ना, आपण उभं काहीतरी दुसरं पेरायचं दुसरं उभं का तीच उगवणार ना. त्या नियमाप्रमाणे हनुमंतासारखा सामर्थ्यवान त्या मगरीच्या पोटी मगर ध्वजाचा जन्म झाला. हनुमंतेच्या परी उच्च विजोनी सागरी, कथा चालिली पुरारी, निज निर्धारी अवधारा. आता ग्रंथकर्ते काय म्हणतात, कुणाला सांगतात, ऐकणाऱ्याला सांगतात. ज्यावेळेस काही संशय मनाच्या ठिकाणी येतो कसला, की मगर ध्वजाचा जन्म कसा झाला, की तुम्ही ऐकला ना, ह्याच्या पुढे आता काय ऐकत आहे, आता सविस्तर ऐका. आगी लावणी पुच्छासी, रावणे मारिले हनुमंतासी, राक्षसी सांगती सीतेपासी, तेने तिसी अति चिंता. आता ग्रंथकर्ते कुंकर्ण वळे असं कोणाकडे सीतेकडे वळलेले. ज्यावेळेस हनुमंतानं सगळी राख लंकेची केली, आपल्या शेपटाचा अग्नी समुद्राच्या काठाला लावून जोडला. इकडं कथा दाखवल्या बोलले.
ज्यावेळेस हनुमंताला सगळ्या राक्षसांना मारलं, सगळ्या लंकेमध्ये ज्यावेळेस आम्ही वानर मारला हे गर्दा करू लागल्यावर काही राक्षसीने आणि राक्षस कुठे गेले, सीतेकडे जाऊन सीतेला सांगायला सुरुवात केली, सीते तुझ्यापाशी जे वानर आलेलं होतं, तुला बोललेलं जे वानर होतं ना, त्याचा राक्षसानं आणि रावणानं काटा काढला. करोनी आवरून पाडा राक्षसाशी केला झगडा, मारून आदुरा बुजून आगडा, आपणही पुढा निमाला. काय म्हणले राक्षस किती करामती होत, त्यानं सगळ्या लंकेची दशा करून टाकली. किती दशा केली, सगळे राखणदार मारले, पुन्हा इंद्रने त्याला लपून बसावं लागलं, अख्या नावाचा रावणाचा मुलगा मारला आणि लंका सगळी जाळली. एवढं राक्षसाचं काम करून राक्षस शेवट मेला. ही ज्यावेळेस सीता ऐकू लागली तिच्या मनाला काय वाटलं असेल, आता आपण पुढे बघू. धुरा मारोनी करोनी रण, आपणही रणी दिला प्राण, हे वानराचे उन्मत्तपण स्वामी कार्य साधेची. आता वानर म्हणजे कसं होतं, बिना डोक्यात होतं, बिना डोक्यात. असं कोण म्हणाले, सीतेला सांगणारे राक्षस किंवा राक्षसनी असतात, ह्यांना डोकं होतं, पण त्या वानराला बिना डोक्याचं म्हणायला सुरुवात केली. ह्याला पुष्कळ असे राक्षस मारले, रावणाला कासावीस केलं आणि महागरचा पुढचा विचार करायचा सोडून दिला. सीतेची स्तुती सांगायला रामाला गेला नाही. ही काम अर्धवट सोडून त्याला शेवट मरावं लागलं. असे शब्द सीतेला सांगत असताना वानर पाले खायला किती मारू गेला लंकापती, तेने जाळीला पुच्छा प्रदीप्ती, शुद्धी सीतापतीनं पवेची. आता वानर म्हणजे जाणून बुजून वानर माकड काय, त्याला अकल राजा का नसते, झाडाचा पाला खाणार. पण आमचा लंकेचा राजा रावण म्हणजे हुशार, कपटानं का होईना त्याच्या शब्दाला अग्नी लावला आणि वानराचा काटा काढला. आणि काही एक मूर्खपणा का सांगितले आत्ममरण, आपणा मारविले आपण, हे अभाग्यपण मज माझे. आता एवढे हुशार आणि एवढे सांगणारे कोण आहे तो, सीतेच्या आजूबाजूला बसलेल्या राक्षसने असतात, राक्षसने काही राक्षसने असतात आमच्यासारखं शाने. त्याला सांगितलं म्हणजे हे वानर धाकायचं आणि याला विचार महागरचा पुढला केला नाही, त्याला अकल नावाची चीजच नव्हती कुणाला, त्या वानराला काय माना सांगा म्हणले सीते. रावणाला मग कसं ते विचारलं, खरं खरं सांगा, ह्यानं आपलं आपण मरण सांगितलं आणि गुन्हाकार करून वानर मेला. रावणे मारले हनुमंता शुद्धीन पवेची श्री रघुनाथा, या सिम्या काय करावे आता, शोके सीता संतप्त. आता ह्या सगळ्या राक्षसाचं राक्षसनीनं सगळं सविस्तर ऐकून घेतलं. अगोदर सीतेनं ऐकून घेतलं. सीतेच्या मनाला आनंद वाटला असेल का दुःख वाटलं असेल, सांगा. दुःख वाटलं आणि सीतेला मनामध्ये विचार काय केला, एवढं मोठं वानर आलं, एवढं मोठं काम केलं आणि अर्ध्यामध्ये मरून गेलं म्हणजे मला आता रावणाच्या ताब्यामधून कुणी सुद्धा सुटका करणार नाही, कारण वानर मेलं, रामाला कोण सांगणार. अशी मनाच्या ठिकाणी इथून नाही इथून विचार करू लागले. दुस्तर सागर शत योजन, कोण न येवे उड्डाण करून, शुद्धीन पवेची रघुनंदन, अभाग्यपूर्ण हे माझे. आता एवढं ही सगळं पाप काय, माझ आहे म्हणजे माझ आहे. हे वानर मरणं म्हणजे माझं पाप आहे बघ. ही पाप मला आडवा आलं वानर मेलं म्हणजे. आणि हे वानर जर जिवंत असतं तरी 400 कोसाचा समुद्र उलाळून सहज गेला असतं रामाला सांगण्याकरता. आणि रामाला सांगितल्याबरोबर राम आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर येऊन रावणाला मारून माझी सुटका केल्याशिवाय राहत नव्हते. पण आता काय करावं असं पुन्हा दुःखामध्ये विचार करीत असताना ऐकून हनुमंताचे मरण, अश्रुधारा प्रवती नयन, अति दुःखी आक्रंदोन, मूर्छा पण जानकी. आता सीतेला सगळ्या भानगडे माहीत होत्या. ही वानर मरणार नाही, सगळ्याला मारल्याशिवाय राहणार नाही. पण जगाला दाखवण्याकरता वरून वरून सीतेने काय केलं, रडायला सुरुवात केली. रडायला, बाळाला रडायला चटकून येते ही सांगायची गरज नाही. तसं तिनं वरून वरून रडायला सुरुवात केलं. डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. शेवट मूर्छेला आल्यासारखी अवस्था सीतेची झाल्या. सीता
जमिनीवर पडले. हनुमंताचे मरणापुढा पुत्र शोकतो बांकुडा आघात वाजला एवढा हात चरपडा तळमळी. आता ग्रंथकर्ते सांगतात, मी माझ्या मनाला काही सांगणं हसू वाटत होतं. ग्रंथकर्त्याने म्हणजे काय सांगितलं, ज्यावेळेस स्वतःचा मुलगा मरतो त्यावेळेस त्या आई माऊलीला किती दुःख होते, त्याच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला झालं म्हणून सांगितलं सीतेला झालेलं आहे. त्या अनावर दुःखामुळे सीता शेवट भानावर राहिलेली नाही, तिला मूर्छेला आलेली बेशुद्ध अवस्थेमध्ये जमिनीवर पडल्यावर. माझे अकंताचा सांगा ती तोही मला मारुती आता कैसेनी भेटेल श्री रघुपती चिंतावरती जानकी. अहो सीतेला काय म्हणून रडायला सुरुवात केली, काय खरोखर माझं फुटकं नशीब असेल, माझी सोडवण करण्याकरता माझी शुद्धी सांगण्याकरता आलेला हनुमान तो मेला. आता मला ह्या दुष्ट रावणाच्या हातामधून कोण सोडवणार, सीतेची शुद्धी आमच्या ठिकाणी आहे म्हणून कोण रामाला सांगणार, असे दुःखामध्ये आठवण करून रडू लागले. त्रिजटेची सखी परमा हरिके सांगू आली शर्मा मरण नाही वो पल्लव गमा पराक्रमा ऐक त्याचे. आपण विचार करा, सगळे त्या ठिकाणी कुणी असो गाव, सगळ्यांच्या गावामध्ये पापेल असतील, त्याच्यामध्ये 10-5 तरी पुण्यवान राहतात. त्या अशोकवनामध्ये रावणाने जेवढ्या राखायला ठेवले होत्या राक्षसरी, त्याच्यामध्ये 2च खऱ्या होत्या, बाकी सगळ्या पापी होत्या. पापी ज्यावेळी त्रिजटा आणि त्रिजटाची हाताखालची शर्मा आहे शर्मा, ज्यावेळी सीतेला असा अनावर शोकून रडायला सुरुवात केलं त्यावेळी शर्मा नावाची राक्षसन आली आणि सीतेला समजावून सांगायला सुरुवात केली, आई हे सीते, तू मनाच्या ठिकाणचं दुःख काढून टाक, तुझ्या हनुमंताला जे कुणी मारू शकणार नाही, कुणाच्या हातात हनुमंत मारणार नाही, त्याच्याबद्दल तू मनाच्या ठिकाणचा विचार काढून टाक, एवढं समजावून सांगू लागल्यावर तोडिता कमल म्हणालास कायास न पवे गदास देवी कपिने छेदुनी पाश घेऊन मिस राहिला. अहो शर्मा नावाची गोष्ट कोण राक्षस, विचार करा तिथे किती ज्ञान असेल, पुण्या द्रष्टांत रूपाने सीतेला सांगितलं. आता मोठा हत्ती आहे, मोठा हत्ती, तो हत्ती सहज तळ्यामध्ये जातो. तळ्यामध्ये गेल्या हत्तीला ती कमळाची फुलं तोडायला, कमळाची फुलं नासधूस करायला किंवा तुडवायला किती वेळ लागला, किती वेळ लागला. त्या नियमाप्रमाणे सीते ही राक्षस ही रावण बिवण सगळ्या भानगडी कमळाच्या फुलासारखे आहे. तुझा हनुमंत हत्तीसारखा आहे, त्या हत्तीला कसल्याही प्रकारचं काही सुद्धा बाधा होणार नाही, त्याच्याकरता तू मनामध्ये दुःख करू नको. उच्ची पेटविता होता शन रावणाची दशवदनी खंडमिषा जाळून पाडीला अपमान लंकेशा. अहो शर्मेनं बुडापासून सीतेला सांगायला सुरुवात केली, हे सीते, तुझ्या त्या वानराच्या शेपटाला ज्यावेळेस आगली लावला, आगली त्यावेळेस सुरुवातीला हनुमंतानं काय केलं, रावणाचा अपमान केला. 10 तोंडाच्या 10 गाड्या आणि मिशा सगळ्या गाड्या. रावण बोंबलायला अशी रावणाची अवस्था केली, कुणावर लंका जाळायला सुरुवात केली. तुझे वस्तीचे अशोकवन तेना जाळीच होता आशन येर लंकेचे केले दोन भवने भवन सोडून. अहो शर्मा सांगत असताना किती हुशार असेल हे सीते, सगळे लंका तिकडे जाळून राख केली राख, पण तुझ्या आजूबाजूची अशोकवन आहे ना, ह्या अशोकवनाला त्या अग्नीनं हनुमंतानं धक्का लावला नाही का, ह्या अशोकवनाला जर जाळायला तर माझ्या सीतेला काहीतरी दुःख वाटेल, दुःख वाटेल म्हणून हे आजूबाजूला जेवढं दिसते ना तेवढं ठेवले होते, बाकी सगळे राख करून टाकले. उच्च पेटविल्या पाटी सुगटवीर जगजेटी राक्षस मारले कोट्यान कोटी उच्चासाठी वानरे. आता हनुमंताच्या शेपटाला ज्यावेळेस आगली लावला, हनुमंताने सगळे घर लंका जाळायला सुरुवात केली, त्यावेळेस हनुमंताला मारण्याकरता, पकडण्याकरता हजारो राक्षस जमा झाले, हजारो राक्षस. त्यावेळेस हनुमंताने एका राक्षसाला मारत फिरला, सगळ्या राक्षसाचा भारा मारला आणि
आपटून सगळ्याला एकदाच मारून टाकलं. लंके माझी भवन भवन पुढचे केले पुरधन वानरा गाडी अंगवन केला गांजून लंकेशा. काय सांगा म्हणजे सीते, तुझ्या जवळ जे आलेलं वानर साधं वानर नव्हतं. त्याच्या शेपटानं एक सुद्धा घर सोडलं नाही. मग ते बिल्डिंग असो, छप्पर असो, पोपट असो, मोठ्याचा असो, गरीबाचा असो, भिकाऱ्याचा असो, एक एक घर हुडकून त्याला जाळलं. म्हणजे घर म्हणून ठेवलं नाही. सगळ्या लंकेची राग केली. आणि तुला जे सांगू लागलेले नाही येण्यात म्हणले येण्या ह्यांचं काही सुद्धा मनाच्या ठिकाणी ऐकायचं नाही. इतुके करुणिया कंदन समुद्री पुच्छ भिजवून तुझी निज शुद्धी घेऊन गेला ठाकून श्रीरामा. आता सांगत सांगत शर्मा कुठपर्यंत गेली सीतेला सांगू लागले. सीते मला त्या वानराच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. त्याच्या शेपटाला जे आगले होता ना, त्या वानराला समुद्राच्या काठाला जाऊन समुद्राने तुझ्या शेपटाचा आग्नेय उजवला. आणि हनुमंत शांत झाल्यावर तुझी शुद्धी सांगण्याकरता एक मार्गदर्शन म्हणजे पुढल्या कामाला लागले. हनुमंत जाऊन तेथे घेऊन येईल श्रीरामा ते शीघ्र पावे येथे जाण निश्चय जानकीये. अहो किती प्रेम असं त्या शर्मेच्या आणि त्रिदेशाच्या अंतकरणामध्ये. एखाद्या आपल्या कुठल्या लिपीसारखं सीतेला समजावून शर्मेला सांगायला सुरुवात केली. सीते, हनुमंत आता गेले म्हणजे समुद्र उल्लंघन करायला हनुमंताला वेळ लागला नाही. हनुमंत रामाची भेट घेतल्यावर सगळेजण मिळून इथं आल्याशिवाय राहणार नाही. इथे येऊन काही मुकाट्या बसणार का? इथं आल्यावर सगळे राक्षस आणि रावण मारून तुझी सुटका केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता मनाच्या ठिकाणचं दुःख काढून टाक. आय कोणी शर्मेचे वचन सीता झाली सुख संपन्न तिस देऊन लिंगन दिदले भूषण निज मुद्रा. आता विचार करा, सीतेमध्ये एवढं ज्ञान असं की दाखवायचं तर कुणाला जगाला दाखवायचं. त्या शर्मेचं सगळं ऐकून घेतलं आणि वरून वरून मधून तर रडून होतच की वरून वरून जे रड होतं ना, ते जरा डोळे पुसले. सीता सावध झाली आणि मोठ्या आनंदानं ते आपल्या हातामध्ये अंगठी काढली. हातामध्ये एक हनुमंताला दिली, दुसरी असेल तिच्या हातामध्ये. मी काय बघायला गेलो का पण असेल ती काढली आणि त्या मोठ्या आनंदानं शर्मेला देऊन तिला आपल्या वयाच्या ठिकाणी धरून कड करून भेट दिली. सर्मा म्हण्या ओ माते आम्ही तुम्ही आज्ञांकिते तुझी आज्ञांकिते काय सा सन्मान होते राक्षसी माते म्हणू नको. अहो एवढं ज्यावेळेस मान सन्मान शर्मेला आणि त्रिदेशाला दिल्याबरोबर त्यांच्या मनाला किती मोठेपणा किती आनंद वाटला. त्या दोघी जणांना म्हणायला सुरुवात केलं काय हे सीते, ह्या बाकीच्या सारख्या मी राक्षसनी नाही. तुझ्या सुखामध्ये तुझ्या दुःखामध्ये आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तुझ्या बरोबर आहोत. आणि एवढा मान पान अंगठी भांगडी देणं ही बरोबर नाही किंवा आमचं घेणं सुद्धा बरोबर नाही. एवढं मोठं तिला आपण केलं आणि आदरानं सांगू लागल्या. सीता म्हणे तू अकांत सांगा तिनी आम्ही तुम्ही निर्वाण बहिणी विकल्पना धनी हो साजनी सर्माचरणी लागली. अहो राक्षसाला दाखलेलं काय होतं, राक्षसन होते पण ज्ञानाने किती बुद्धीने किती हुशार होते. आता जे एखाद्या बाईला थोडं कान दिलं आणि तुला सोन्याच्या अंगठी उडाली असेल घेऊन काढत बोलली तुमचं तुम्ही ठरवा मी सांगा. तिला सोन्याच्या अंगठी दिले कुणाला शर्मेला. त्यावेळेस शर्मेने सीतेला काय सांगितले आहे, एवढं मोठं दिलं किंवा मला घेणं शेवट नाही. ह्या संकटामध्ये तुम्ही घाबरायचं नाही. मी आणि तुम्ही आणि तुम्ही बेटा ही कसे आहोत, एका आईच्या उदरामधून निघाल्यावर सख्या बहिणी मानतो ना आपण, त्या नेमानं सख्या बहिणीसारखे राहू. तुझ्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये आम्ही तुला सोडून जाणार नाही. ऐकोनी सर्वेचे वचन सीता पावली समाधान येणीकडे हनुमंता कोण अत्युद्विग्न स्वय झाला. आता नाथ महाराजांना काय केलं की शर्मेची त्रिजटेची आणि सीतेची कथा इथपर्यंत सांगितली. ज्यावेळेस शर्मेनं सांगितलं त्यावेळेस सीतेच्या मनाला समाधान वाटलं. इकडे कथा ठेवली. हनुमंताने ज्यावेळेस समुद्राच्या काठाला जे शिंतूड उजवलं
घाम आपला पुसून कुठं टाकला, समुद्रामध्ये टाकला, तिकडे मगरीने पिळला, तिचा मगर धोत झाला. एवढं काम केलं हनुमंताला. मोठ्याला गडबडून उड्डाण करून रामाला भेटण्याकरता जावं तर नाही, पण हनुमंताच्या मनामध्ये विचार काय आला, म्हणून त्याने विचार करत असताना मनाच्या ठिकाणी उदास वाटू लागलं. उच्च समुद्री विजवून घ्यावया श्रीराम दर्शन, आले हनुमंतासी स्फुरण, करावया उड्डाण सज्ज झाला. उदास वाटू लागला आणि पुन्हा हनुमंताने विचार केला की हनुमंताचा विचार पटकन बदलला. हनुमंताच्या मनामध्ये आवेशरी आली आणि हनुमंतानं काय ठरवलं, आपल्याला जे रामाने काम सांगितलेलं होतं संपलं, म्हणजे संपलं. सीतेची सुट्टी घेतली, खून म्हणून अंगठी घेतली, सगळ्या लंकेची राख केली. राख म्हणजे इकडलं काम संपलं. आता राहिलं काय काम, आपण हे 400 कोसाचा समुद्र ओलांडायचा आणि रामाची भेट घ्यायची. एवढा विचार करण्यामध्ये आवेशरी आणि स्फुरण हनुमंताला आलं. मागील पाहता वंका ज्वालानुकुळ देखिली लंका, कपीस पडली आशंका, सीता निशेखा भस्म झाली. आता हनुमंत म्हणजे उड्डाण करणार, तेवढ्यामध्ये हनुमंतानं काय केलं, लंकेमध्ये काय राहिलं का सगळीच पार झाली. बघा म्हणून थोडं मागे फिरून बघितल्यावर सगळा आगीचा भडकाच धुरण लोट आगीचे. त्यावेळेस पाहिल्यावर हनुमंत दचकला मनाच्या ठिकाणी. आरगडले आपण करायला गेलो, एक होऊन बसलं दुसरं. आपण लंका जाळली, लंका जळू लागल्या भडभडा, त्याच्यामध्ये जर सीता जळाल्यावर काय करा, असा उलट विचार करू. अति चिंता हनुमंता जाळून स्वामीची कांता, काय शुद्धी सांगो रघुनाथा, केले अनर्था मर्कटत्वे. आता विचार करा, हनुमंताच्या बाजूनं यश आणि अपेश गुन्हे आहेत. समोर बघितल्यावर यश आहे, जरा फिरून बघितलं, मागे बघितलं अपेश, म्हणजे लंका जळू लागलेली अपेश. समजा एखाद्या वेळेस ह्या जळण्यामध्ये सुद्धा सापडले आणि जळून गेले, आणि इथून जर मी उड्डाण मारून रामाला भेटलो, रामाला सांगितलं काय, रामा मी शुद्धीची शुद्धी आणली, आणि इकडे जर जळून मेली असेल तर आपण करावं काय, असा मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. लंका साठोपे जाळीता, न पाहेची स्वामी कार्यार्था, न पावेची निज स्वार्था, केले अनर्था मर्कटत्वे. आता हनुमंताचा विचार करणं बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे. पण हनुमंत मनाच्या ठिकाणी काय म्हणतो, मी लंका जाळीत असताना माझ्या मनाच्या आणि अज्ञानपणामुळे मी विचार केला नाही का, ही सगळं जळत असताना सीताही एखादी वेळ जळून जाईल का, अशी बुद्धी मला का सुचली नाही, असा पश्चाताप आपल्याच मनाला हनुमंत करू लागला. वीर मारिले कोट्यान कोटी, लंका जाळीता उठाउठी झाली सीता गोरटी, ही बुद्धी खोटी पै माझी. खरोखर मी एवढं काम केलं, एवढं मोठीपणा केला, एवढी लढाई केली, सगळी मातीमध्ये गेली, म्हणजे मातीमध्ये गेली. कशी गेली, मी मूर्ख आहे, मी अज्ञानपणामुळं अग्नी लावला खरा, पण ही अग्नी जाळीत जाळीत अशा कोणामध्ये माझ्या स्थितीला जाईल का, अशी मला बुद्धी का आली नाही, मी कशा फुटक्या नशिबाचा आहे, असा विचार पुन्हा पुन्हा हनुमंत करू लागले. कुंडलिका वरदारी विठ्ठल.